सादर. आणि जर कोणी आयवा झेल घेतला सीमारेषेबाहेर त्याला रोख रुपये 300 रुपये जातात. पण परिस्थिती पाहून झेल घ्या. झेल घेताना जर माकड आट कुठल्या तर संडासला बसायचे वांदे होतील. एखाद मूल्यात परवडला. दरम्यान जयेंद्र कालन हेडुटले गावचे विद्यमान आदरणीय यांचे लकी नंबर 300A301. अतिशय जबरदस्त बैल लयलोट. दरम्यान किशोर आणि महेश काकडवाल संघाची पहिली जोडी. जबरदस्त जोडी. क्रिकेटमध्ये लोणच्यासारखी मुरलेली, मुसमुसलेली, भिनलेली. दरम्यान पहिलं षटक, पहिला गोलंदाज, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. मानेरे संघाचा पहिला स्ट्रायकर गोलंदाज सलामीचा. संघाच्या वतीनं पहिलं षटक. प्रगती बदल पहिल्या षटकाचा माग काढताना दरम्यान गोलंदाज ऋतिक. एक पॉइंट, एक शॉट एक्स्ट्रा का बाद. पहिला चेंडू तयार आणि हा पहिला चेंडू दमदार फटका. जबरदस्त ऑन ड्राईव्ह वगैरे लगत डोक्यावर अप्रतिम. पहिल्या चेंडूवर दमदार फटका. दरम्यान पहिल्या चेंडूवर दमदार फटका. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग. संघाची धाव संख्या मुसंडी मध्ये 6 वर बिनबाद 6 पाना. आणि हा नंबर अप्रतिम कव्हर ड्राईव्ह बघूया. ऑफ ड्राईव्ह दरम्यान चेंडूला मिडऑफच्या दिशेने दरम्यान एक धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडी माते. धाव संख्या फैलावली. धाव संख्या 8 झाली. 7 वर 7 पानांना. बिनबाद. स्वर्गीय दिवंगत वैकुंठवासी स्वर्गीय निलेश गजानन ठोंबरे, आय्यक आई गावदेवी क्रिकेट क्लब, तसेच बाबाजी 11, बालाजी 11. बाबाजी हो बालाजी एकच आहे. बापाशी 2 पोरं. आणि हा पुन्हा 11 लाईन गेले बघूया. अप्रतिम फटका दरम्यान चेंडू गेला लॉंगलेटच्या दिशेने आणि म्हणते चौकार. षटपीठ चेंडू अक्को टाकायला बघूया. चेंडू टॅप केला बघूया. संघाची धाव संख्या झुंजार सुरुवात. तडफदार बालेदार सुरुवात बघूया. धाव संख्या 11 वर 11 पाना. आता 3 बॉल्स. आणि हा मुलाला चांगला चेंडू अप्रतिम मारा बघूया. धाव संख्या स्थगित सीमित 40 स्तंभित. धाव संख्या 11 वर बिनबाद 11. पहिला सामना 2 टोलकामध्ये रणतंदुबी, रणधुमारी, जोरस, ईर्ष्या, चढाव, संघर्ष, अहमामिका. आणि हा मुलाचा पॅरास्लिप कदा बघूया. दरम्यान चेंडू गेला शॉर्टलेग टेन्शन. अशा प्रकारे एक धाव म्हणते. जबरदस्त रनिंग. संघाची धाव संख्या 12 वर 5 चेंडू आणि 12 धावा. 12 फन आफ्टर 5 बॉल्स. ऋतिक संघाच्या वतीनं पहिलं षटक. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा चेंडू तयार. बॉलिंग मार्कर गोलंदाजच्या भोवड्यावर. रॅम्प तयार. एक शॉट पॉइंट, एक शॉट कव्हर, एक शॉट थर्ड मॅन. आणि हा मुलाला अप्रतिम गोल केला बघूया. आणि हा षटकार. धाव संख्या 17 वर 18 वर.
लकडा तगादा पैदा धावांचा रती धावांचा खुराक धावांची बरकत धावांचा भस्मासूर धावांची गंगाजरी धावांची गटारगंगा 6 चेंडू 18 धावा स्ट्राईक रेट 300चा दरम्यान दुसरा गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक तयार दरम्यान तेजस संघाच्या वतीने दुसरं षटक वैकी पहिलं षटक आपल्या ठेवणीतलं पटल देता या धाव संख्या 6 चेंडू 18 धावा 18 फन आणि आफ्टर 6 बॉल अतिशय जबरदस्त आयोजन या ठिकाणी स्वर्गीय निलेश गजानन ठोंबरे आणि हा मुलाला दरम्यान फॉलो मध्ये गॅदर बघूया जोरदार अपेल अतिशय चांगला चेंडू अतिशय चांगले क्षेत्ररक्षण धाव संख्या 18 वर तेजस संघाच्या वतीने दुसरा षटक आणि हजर म्हणाला अप्रतिम चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न डॉटबॉल गॅदर केले क्षेत्ररक्षण जबरदस्त मारा मॅग्निफिशंट पिस्तोल आउटसाइड द ऑफ संघाची धाव संख्या 18 वर बिनबाद 18 दमदार सुरुवात पहिल्या षटकात 18 धावा कुठल्या दाबूया गोलंदाजाला अक्षरशः पाला पाचोळा झाला होता पहिल्या षटकात दमदार दरम्यान या ठिकाणी बघूया थर्ड अंपायर लालचंद ठोंबरे दरम्यान लालचंद ठोंबरेने विनंती आपण खूप या व्यासपीठात स्थानाबद्ध व्हायचंय दरम्यान तेजस तयार आणि हा जमला खंडोबाला बघूया अप्रतिम आणि हा चौकार दरम्यान बालू पाटील पहिल्या षटकात 18 धावल्यानं दुसरं षटक प्रगती बदल बघूया 22 धावा एक जबरदस्त धाव संख्या कमाल धाव संख्या अधिकतम उदंड व्यापक बेबंद धाव संख्या बिनबाद 22 22 फॉर द लॉस ऑफ बिनबाद 22 22 पण टाकडवा आणि हा मुलाला फ्लाईट झाला गुन्हेगा आउटसाइड ऑफ स्टंप जबरदस्त मारा अप्रतिम मारा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग डॉटबॉल निर्धाव चेंडू फक्त 4 धावा मिस्टर तेजस मानेरे संघाचा दुसरा गोलंदाज लेफ्ट आर्म महोदय विकेट तयार आणि हा जण पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा पुन्हा एकदा डॉटबॉल निर्धाव चेंडू जबरदस्त मारा संघाची धाव संख्या स्थगित तेवीस 29 तांबे शांत स्थिर स्तब्ध अविचल धावाना खेळ आला अडथळा अटकाव मज्जा पाय बंद बिनबाद 22 22 फनान बिनबाद 22 पुन्हा एकदा तयार दुसरे षटक संघाच्या वतीनं दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक तेजस तयार आणि हमला फनपुला लॉक केला बघा चेंडू आणि अशा प्रकारे अप्रतिम खेळ विजय थांबवताना दरम्यान पहिल्या गडी घरात पहिला हजरा पहिला मुतखडा बाजूला इस गेम को मारना चाहते थे वाशी में लेकिन गेम नहीं काशे में जखम मांडीला इला शेंडीला आज रामेश्वरी बंब सोमेश्वरी पहिल्या विकेटचं पतन पहिल्या विकेटचा सपाया पहिल्या विकेटचा सुपडा साफ वंडाचा फलंदाज नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट संघाची धाव संख्या 1/22 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट पहिला गडीगारात पहिला हजरा
12 चेंडू आणि 22 धावा, फक्त 4 धावांनी एक बळी. जबरदस्त मारा, अप्रतिम मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग, अप्रतिम मारा, जबरदस्त उत्कृष्ट मारा, ट्रेमेंडस बॉलिंग, जबरदस्त परफॉर्मन्स प्रदर्शन मानेरे संघाचा. पहिल्या षटकात 18 धावा, दुसऱ्या षटकात फक्त 4 धावा. 22, 12 आणि 22. स्वर्गीय निलेश गजानन ठोंबरे स्मृती चषक 2017 आजचा शेवटचा दिवस. माझ्या समोर असलेल्या बघूया एक जबरदस्त MIDCचा 500 आला म्हणतात बघूया. योगेश मडवी आणि बालू ठामरे फ्रॉम सागाव, बालू पाटील. दरम्यान सर्व गोष्टी बघूया. बाईक है, सर्व गोष्टी नाचेंगे, गाएंगे, घूमेंगे, आइश कोई ना तो बेचारे सेक्सी लोगों के लेडीज बार कैसे चलेंगे. जबरदस्त सामना. डीजे आहे, लाईव्ह आहे बघूया. म्हणजे घोड्याबरोबर नालाची यात्रा. संघाच्या वतीने तिसरं षटक, 12 चेंडू आणि 22 धावा. मानेरे संघाचा तिसरा गोलंदाज बघूया. बॉलिंग मार्फत तयार, गोलंदाजच्या घोड्यावर रॅम्प तयार. अतिशय जबरदस्त सामना, हाई व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. संघाचा तिसरा गोलंदाज ऋषिकेश. एक पॉइंट, एक टिपिश को पॉइंट, लॉन्ग ऑफ, एक मिड ऑन. पुन्हा तयार. संघाच्या वतीने तिसरं षटक बघूया. 12 चेंडू आणि 22 धावा, 22 फनाट. ताकडवा MIDCचा हा जबरदस्त संघ, बलाढ्य संघ, अव्वल दिग्गज मातब्बर संघ. राईट आर्म होल विकेट. पुन्हा लॉक केला, जबरदस्त फटका, अप्रतिम फटका. ह्यूज सिक्स. फटका याला म्हणतात आदिवासी फटका, माथाडी फटका. धाव संख्या 28, हुस 6, मॅसिव्ह 6. पुण्याचा तयार, झोरकस मारा, राईट आर्म होते विकेट. संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगती पथावर. पहिल्या षटकात 18 धावा, दुसऱ्या षटकात 4 धावा. दरम्यान या स्पर्धेसाठी बघूया. राईट आर्म होते विकेट तयार. आणि हल्ल्यानं वरचा चेंडू पुन्हा एकदा, चेंडू हवेमध्ये बघूया. आणि अप्रतिम छेद. तिथे थांबा जरा. दरम्यान अतिशय खराब फटका, अवसान गतकी, विश्वास गतकी, विघ्न संतोषी फटका, गांडू फटका. या फटक्याला म्हणतात बायल्या फटका, बायकोल्या फटका, लंडोरा फटका. दरम्यान दुसरा गडीदारा, दुसरा हदरा, दुसऱ्या विकेटचा पतन प्रपात, दुसरी गळती गच्छंती, दुसरी विकेट तडीपार, हद्द पास, जेर बंद, स्थान बंद, चतुर्भुज, दुसऱ्या विकेटची हकालपट्टी, उचल मागणी. गटडी वल्ली गेली, गाशा गुंडांना गेला, बाजार उठवला गेला. दरम्यान या ठिकाणी आजच्या सेमीफायनल व मेगा फायनल साठी जय हनुमान ब्रास बँड वसर यांच्या वतीने त्यांचं संचलन बघूया. या एरियामध्ये बालूपाटी बरं कोण कोण काय देत सणा. आमच्याकडे झालं काही नाही झालं, सफेद कपडे घालून येणार, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा.
पैसे मागायला गेला एवढा मोठा मोबाईल काढणार, कर्ज दाखवणं, एवढ्या बँकेने एवढे कोटी कर्ज, आज 500 रुपये देऊ शकत नाही. शायनिंग बघा, 10वीला इंग्रजी विषयात 3 वेळा नापास, पण हातात सगळा टाइम्स ऑफ इंडिया पेपर घेऊन फिरणार. आणि हा मुलगा अप्रतिम फटका, जबरदस्त ऑन राहील, चेंडू हवेमध्ये बघूया, हा जबरदस्त खेळ, ड्रॉप केला, फक्त 1 धाव. मला साला हवा वगैरे झेल घेतला काय. धाव संख्या 29, 2 बाद 29, 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दरम्यान सन्माननीय अमित ठोंबरेने विनंती, आता कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हायचं. अमित ठोंबरे. दादा या दादा, सर्व फुकट आहे, गावाल्याची पूजा ना भाडोत्र्यांची मजा. बघा सारी हालत असली, 5वी असली, बारसाला पहिली पंगत यांची बसता साली पाहुणे मेरे तरी चालते. आणि हा मुलगा 11 लाईन बघूया, लॉक काय धावता, दरम्यान चेंडू गेला आहे, शॉट मिडविकेटला, दरम्यान 2 धाव. अंडे संघाची धाव संख्या 31. धाव संख्या फैलावली, धाव संख्या रुद्धावली, धाव संख्या 31, 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. काकडवाड. दरम्यान 15.5 धावांचं टार्गेट, आवक सरासरी उलाढाल 15.15 दशांश, 50 दशांश, 15 15.5. पुण्याचा तयार ऋषिकेश. आणि हा पुण्याचा दमदार फटका बघूया, लॉक केला चेंडू, आउट ऑफ पार्क, 6. जबरदस्त फटका, टायमिंग शॉट, ग्लोरियस चार्मिंग. धाव संख्या 37, 37. 2 बाद 37. सद्यस्थिती विद्यमान अवस्था मानेरे आणि काकडवा असा हा विद्यमान सामना. आणि हा मुलाचा दमदार फटका, उत्कृष्ट स्ट्रोक, मॅग्निफिशंट ड्राईव्ह होऊया. आणि हा चौकार, एक षटकार आणि एक चौकार. दरम्यान माझे स्टार फलंदाज या जमान्यापर्यंत राजू पालकरे, कैलास पाटील आणि बबलू ठाकूर यांचा मंडळी हार्दिक स्वागत. ऑटो जगदीश दशरथ पाटील. धन्यवाद बालू पाटील यांना. माझे स्टार फलंदाज राजू पालेकर, सोनारपाड्याचा जबरदस्त विस्फोटक फलंदाज यांचा आगमन. पुन्हा एकदा या ठिकाणी राजू पालकरे. आणि पहिल्यांदा इंग्लंडचा दौरा केला होता बघूया बालू पाटील यांना. बरंच माहिती आता मोदीनंतर तुमचा नंबर आहे, बरीच माहिती आहे, फक्त जॅकेट घालावस, उभे हो मोदी. दरम्यान सांगायच्या होत्या शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक, 6 बॉल टू गो, हाणामारीचं षटक, गरमागरीचं षटक, स्लॉगवर, डेथ ओव्हर. संघाची धाव संख्या 18 चेंडू आणि 41, 41 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर. दरम्यान शेवटचा गोलंदाज मानेर संघाचा अंकुश. जबरदस्त सामना, गरमी आहे चांगली दादा. बालू पाटील बदलापूरला आम्ही धमाल करतो. बालू पाटील आणि हा जर म्हणायचा फुल केला बघूया, प्रत्येक फटका आणि अशा प्रकारे झेलबा. तिसरा फलंदाज भाग, संघाची धाव संख्या 3 बाद 41, 41 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. तिसरा गडीदार, तिसऱ्या विकेटचा करता पाय, तिसरी विकेट पाय होता.
41. बळवंत. नवीन फलंदाज, न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट, नवनिर्वाचित, नवपरिणित फलंदाज बघूया. संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल, उत्तर मेहनत, घोडा मैदान जवळ. धाव संख्या 41. पुन्हा तयार. संघाच्या वतीने चौथा षटक आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. आणि हा मुलांना टॅप कधी बघूया. चेंडूला बॅकवर्ड स्पेलला, शॉर्ट बॅकवर्ड स्पेलला. हा म्हणतो संघाची धाव संख्या 42. 42. 3/42. मानेरे आणि काकडवा असा हा विद्यमान सामना. दोन डोक्यामध्ये काटेकी टक्कर. कडा संघाचा कडा मुकाबला घमासान धुमशान. रंगतदार सामना, उत्कंठावर्धक सामना बघूया. कारण दोन्ही संघ तुल्यबल, बलाढ्य, अव्वल, दिग्गज, मातब्बर संघ पुन्हा एकदा तयार. संघाचा चौथा गोलंदाज. आणि फक्त 147. आणि बाईक बघू 100चा हप्तंदरी पण येत नाही. चालेल इथं बाईक. आणि बंधांना वाईटचा इशारा. वाईटचा इशारा म्हणजे बघूया नरकातला चेंडू. वाईट बॉल म्हणजे बालू पाटील नरकातला चेंडू. आणि 2 धावांमध्ये बघूया जबरदस्त रनिंग मिळालेले विकेट. संघाची धाव संख्या 45. 45. अतिशय क्रिकेट. आणि आउटसाइड असताना थोडासा फ्लाइट झाला बघा. चेंज ऑफ पेस, शक्ती परिवर्तन. दरम्यान चॅम्पियन शॉट मिडवे केला. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 46. 46. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1. 2 धावांमध्ये संघाची धाव संख्या 47. अतिशय भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटचा कुंभ मेला, क्रिकेटचा सर्जिकल स्ट्राईक. स्वर्गीय दिवंगत निलेश गजानन ठोंबरे आयोजक, आई गावदेवी माता आणि बालाजी क्रिकेट 11. राईट ऑफ राऊंड विकेट. पुन्हा एकदा आउटसाइड स्टंप बघूया. जबरदस्त मारा. गॅदरगंज एक्सट्रीमचे डॉटबॉल. निर्धाव चेंडू. धाव संख्या 46. 46. 47. 3 रन्स रिक्वायर्ड फॉर 50. 47. आणि पुन्हा एकदा हुक करायचा बघूया. टायमिंग जमत नाही. दरम्यान चेंडू गेला. शॉट मिडवे केला. फक्त 1 धाव म्हणते. दुसऱ्या धावमधून संघाची धाव संख्या 48. 48. फक्त एक चेंडू शिल्लक. शेवटचा अंतिम हाताचा निर्वणीचा चेंडू. धाव संख्या 48. पुन्हा तयार. बॉलिंग मार्कर. शेवटचा गोलंदाज ऋषिकेश. आणि हा पुन्हा एकदा स्वीप केला बघूया चेंडू. आणि पुन्हा एकदा 2 धावांमध्ये जबरदस्त रनिंग मध्ये. संघाची धाव संख्या बरोबर 50. आणि 51 धावाचं टार्गेट. आवक सरासरी. उलाढाल भांडवल 24 ओव्हर्स टू गो. रिक्वायर्ड 51 रन्स फॉर विक्ट्री फॉर काकडवाल अगेन्स्ट मानेरे. मानेरे संघ बघूया जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. टार्गेट कठीण आहे कारण काकडवाल सारखा मजबूत संघ बघूया. बालू पाटिल प्लीज कमांड द माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद. Cricket, baby, cricket,
थँक्यू डीजे मास्टर थोडासा व्हॉल्यूम द्यायचा आहे. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. मानेपेक्षा आपण काकडामध्ये काकडा सगळं बलिदानी करताना 50 धावा कुठल्या 51 धावांचे लक्ष आहे. कारण का मगाशी 51 धावा केलं त्या षटकार मारून संघ वेगळा आहे. त्याच्या समोर पाहिजे तर कशाप्रकारे परफॉर्मन्स करतोय. 51 धावा उभाराव्या लागणार आहेत. थँक्यू. तर जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळेल. जसे पाटील आपण एक स्पर्धेसाठी खास आकर्षक बक्षीस ज्युपिटर बाईक 147 रुपयाचा कुपन भारताला आपण ज्युपिटर जिंकू शकता. चला लवकर जरा मान्य संघ लवकर प्लीज सहकार्य करायचं माहिती जरा अंकुश लवकर जरा सामना इथे सुरू होतोय. 51 धावांचे लक्ष्य आपण म्हणजे 10.1च्या सरासरी 1 पॉईंटच्या सरासरी धावा पडायचे आहेत. तो जो जिंकणारा संघ नारायण बरोबर सामना खेळणार आहे. जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळेल. जसं पडील आपण पाहिलं तर फेब्रुवारीचा महिना चालू आहे. पण ऊन मात्र असं वाटतं की मे महिन्याचा चालू आहे. सलामीची जोडी महेश आणि अंकुश. चला जरा फास्ट खेळायचं पंचांना विनंती करतो जरा. तसे तर आपण किती इथून जर ओरडलं तरी पण मैदानात पंच जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत हल्ला नाहीये. कारण कोणतरी पुश करायला पाहिजे खेळाडूला. चेंडू घेत्या लवकर कोणतरी सज्ज होतं. महेश काकडावर संघाकडून वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन जाऊ. पॉवर प्लेचं षटक घेऊन जाऊ. त्या पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो बघा. निलेश जाधव जो कटआउट आहे त्याला डायरेक्ट कोणी फलंदाज हिट करेल त्याला 1,500 रुपये मानसिक प्रशासनाला. तसं तर आपल्याला बोलून 1,500 रुपये मिळतात पण इथे डायरेक्ट हिट केलं तर डायरेक्ट 1,500 रुपये मिळतात. हॅलो बलिराम जुमारे साहेबांकडून गेम प्ले करायचे. महेश चेंडू पहिला चेंडू घेऊन जातो काप्याच्या माध्यमातून. चेंडू जातो मध्ये एक धाव पूर्ण करतो. माझ्या दुसरी धाव पूर्ण करतो का. 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहे त्याचा वेगाने. कारण तसं तर कॉलिंग फार महत्वाचं असतं. संघ यस नो कॉल दिलं तर आपल्या धावायचं. नो म्हटलं तर थांबायचं. हॅलो असं काय हा बंद ठीक आहे ना. हॅलो 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 पंच नोटची खूण करतायत आणि चेंडू सीमा मारा गेलाय ना. हर्षद ठोंबरे आणि बालचंद ठोंबरे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थान बनायचंय. एकूण 5 धावा मिळणार आहेत. जे बिना पाय की गुंडूबाजी जसं दादा आपण म्हणायचं झालं तर एकही चेंडू आपण 5 धावा मिळतात. जसं एक सामना झाला तर सामना कोणाच्या झाला तर सांगणार नाहीये. पण एका गोलंदाजाने न चेंडू टाकता 11 धावा दिल्या. प्रेक्षकांना विनंती आहे की कोणी रस्त्यात बाईक पार्क करू नका. 4 व्हीलर पार्क करू नका. जरा रस्त्यातून बाजूला करतात गाड्या जरा प्लीज सहकार्य करायचंय. गाड्यांचे चालक मला कसं त्यांना विनंती आपण गाड्या हटवायचे प्लीज. धावसंख्या वाढते. धावसंख्या किती 8. बघा लालचंद्र ठोंबरे यांच्याकडून आपल्याला मोफत जनतेची सेवा दिली आहे. महेश गोलंदाजी मार्फत स्ट्रायकर फलंदाज खुश. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. लक्षण सोडून जाणारा चेंडू पंच वाईट शिकून करतायत. धाव संख्या वाढते. धाव संख्या ते धावफल करते 9. अंकुश लहू आहे स्ट्राईक म्हणा अंकुश.
चेंडू फुलतो चेंडू भिरकावून जातोय बॅकूच करले चेंडू केव्हा बिग 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 षटकार 6 धावा गुड शॉट थँक्यू आयवा कॅसाठी 300 रुपयाला पार्श्वभूमी यायचं त्या खेळाडूंनी दशरथला नारायण गावचा खेळाडू आहे धावत तिथे जरा षटकाराने धावसंख्या वाढते धावसंख्याची धावपल करते 15 महेश फलंदाजी मारतात स्ट्रायकर फलंदाज सुरेख चेंडू बॅटर मॅडम निघून जातो पुढे चेंडू होता निर्धाव चेंडूची समाप्ती होते खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते कमबॅक चांगला करतो महेश पण महेश P1चं षटक होतो धावसंख्या धावपल 15 कारण 51 धावांचं लक्ष आहे महेश राहून तिकडे मारत होतो साईडला फिरकावून देतो या वेळेला आपणच्या माध्यमातून चेंडू होतो विकेट मध्ये एक धाव पूर्ण करतो मात्र दुसरी धाव घेतो इथे मात्र दुसरी धाव फलंदाज वाद होतो इथे मात्र दुसरी धाव घातक करते कारण का संवाद झाला होता कारण नंतर मात्र इथे कॉल देतो आणि लहू आपण वेळी तरी तो बाद देतोय थँक्यू अप्रतिम संगीत ऐकलं डीजे मास्टरने आपल्या सूर्यनारायण जर उगवला असला आकाशाचा रंग समजला नसता सूर्यनारायण जर उगवला असला आकाशाचा रंग समजला नसता छत्रपती शिवाजी राजाचा जन्माला आला नसेल खरं तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता वाटतो जिंकणारा संघ नारायण बरोबर सामना खेळणार त्यामुळे नारायण संघाचे संघनायक आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचे कारण आज वेळ फार कमी आमच्याकडे आणि सामने भरपूर आहेत 9 सामने कव्हर करायचे आम्हाला पूर्ण संघ घेऊन येतो नारायण संघाचे संघनायक तर आमचा आवाज तुमच्या जास्त नारायण संघ म्हणजे येलो टी शर्ट आहे त्यांच्या अंगावरती महेश कोणताची मारफत स्ट्रायकर फलंदाज डावखुरा फलंदाज निलेश या व्यक्तीला आपण प्रेक्षक सुद्धा आलेला आयवा कॅच पकडले तो प्रेक्षक आलेला आहे चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला फिट करतो चेंडूला चेंडू येतोय मिडविकेटच्या मध्ये धाव पूर्ण करतो माझ्या दुसरी धाव पूर्ण करतो का जेव्हा चेंडू फिट होतोय 3 धाव पूर्ण होतो कापायचं आणि चितेच्या वेगाने 3 धावा पूर्ण करतात अप्रतिम रनिंग द बिटवीन विकेट महेश आणि निलेश या जोडीमध्ये धावसंख्या वाढते पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या ते धावपल करते 19 प्रेक्षकांना आपण आयवा कॅसाठी 300 रुपये पासून मनोज पाटील नारायण या प्रेक्षकाला आपण खेळाडूला पारितोषिक मिळते आज रविवार मात्र चांगला जाऊ तसं पहिल्या षटकाच्या समाप्तीत आपण बघतो ते फ्लाइंग स्टार्ट बघायला मिळतो तो म्हणजे आपण तर मानेरे संघाचा भले एक फलंदाज बाद झालाय लहू आपण इथे बघतोय पण चांगली धावगती उभारली बघितली तर चला टीम मिटिंग नको हॅलो प्लीज टीम मीटिंग होणं का प्लीज असे आता आपण वारंवार सूचना करतो पण पंचांनीवर मात्र मैदानातून खुना केल्या पाहिजेत कारण सर्वात जवळून जवळ कोणी सामना पाहत असेल तर पंच असं का 19 कारण का 51 धावांची गरज आहे अजूनही आपण बघतोय तर 32 धावांची गरज आहे चेंडू 32 धावांची करते संदीप गोलंदाजी सज्ज होत आहे संदीप कशा प्रकारे गोलंदाजी करतो चला लवकर काकाडा संघ जे प्रेक्षक आमच्या पडद्याच्या आतून येतात त्यांना बाहेर नाही नारायण संघाचे खेळाडू जरा प्लीज सहकार्य करायचंय लकी ड्रॉ आपण पहिला 147 रुपयात एक कुपन फाडायचा आपण ज्युपिटर बाईक जिंकू शकता आज ज्युपिटरची प्राइस बघितली तर मार्केटिंग प्राइस दशरथ जर आपण बघितलं तर 60 ते 65,000 रुपये किंमत आहे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज मात्र इथे बाद होतोय निलेश बॅक टू पवेलियन थँक्यू नवीन पद्धत तेजस हॅलो डीजे
तो त्याला जर आवाज द्या प्लीज. धौसके आपण बघतोय थोडं जरा व्हॉल्यूम द्यायचं व्हॉल्यूम. हॅलो चेक थँक्यू. त्याच्या भाषा जरा सेटिंग अशीच राहू दे, काही हात नका लावू. कोणीतरी सज्ज होते गोलंदाज आपण तर संदीप पवार यश संपादन करतो. दोन साईडला फिरकवण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूने बॅटरला संपर्क होत नाहीये. निर्धाव छोटीशी समाप्ती दे. पहिल्या षटकात आपल्याला 19 धावा आल्या होत्या. 2 चेंडू निर्धाव जातात. अजूनही आपण पाहिलं तर 32 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. पहिल्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी सामना बघितला 27 धावांची गरज आणि 27 धावा कुठल्या त्या राकेश मात्र 11 संघाने. मोठं आलं बघ पाणी. अमोल आपण पाहिलं तर अमरने त्या धावा कुठल्या होत्या तोच अमर आपल्याला पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. आपण बघतोय राकेश मात्रे यांच्या माध्यमातून जसे जेव्हा सामने चालू असायच्या ग्रामीण विभागात कुठे तेव्हा पाण्याची मोफत पाण्याची बिस्लरी पाण्याची सोय केली जाते. चेंडूकडे डाऊन साईडला गेलो. चेंडू यावेळेला हवे ते पाहिजे लॉंग ऑनला गेलो तो का फलंदाज बॅक टू पवेलियन. तेजस बॅक टू पवेलियन. हे मोठू परत आणला. नाहीये 4 चेंडू आपण 3 चेंडूमध्ये धावा येत नाही. 3 चेंडू निर्धाव जात आहेत. 2 गडी सुद्धा बाद होत आहेत. अप्रतिम कमबॅक करतोय संदीप पवार काकाडोल संघाचा. अप्रतिम करतोय कारण असं षटक फेकणं फार गरजेचं होतं आणि तो मात्र षटक फेकणं. अजूनही आपण बघितलं तर 32 धावांची गरज आहे येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. महेश गोंदाजी मार्कन पुढून कट करण्याचा प्रयत्न करतो. जोरदार अपील केले गेलेले आहे मात्र कोणत्याची खूण करत नाही. निर्धाव छोटीची समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडू डॉट फेकतो. इथं मात्र स्ट्रायकरला फलंदाज देतो. सायकल फलंदाज महेश नौसेकला पण होतो विकी. महेश टू महेश. चेंडू हुक करतो. चेंडूला टॉपेज. चेंडू बॅकवर्ड मध्ये चेल सुटतोय. धावा मिनिटाच्या 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या खूप यानंतर 21 अजून 30 धावांची गरज आहे. अंतिम चेंडू अजून आपण पाहिलं तर 13 चेंडू आणि आपण पाहिलं तर 30 धावांची गरज. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. तर पहिल्या षटकात 19 धावा आल्यानंतर कुठे कमबॅक करतात तो कमबॅक करून देतो महेश. चेंडू जातो तो पहिली क्रिजरमध्ये चढवायचा चेंडूला फीड करतो. एकच 10 मिनिट अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. जोरदार डाव महेश आपण संदीप साडी 3च धावा दिल्यात आणि 2 गडी बाद करतोय. ड्रिंक देखील व्हायचा डीजे. थँक्यू. आपण पाहिजे तर एक पारितोषिक आले शैलेश अनंता भोईर मानेरे यांच्याकडून जर मानेरे संघ विजय झाला तर 2000 रुपये पारितोषिक मिळणार आहे. तसं आपण बघतो की नोटी जेव्हापासून बदल झाल्या बऱ्याचदा आपण देखील चुकतो. कारण आपण 4 नोटा आहेत असं वाटलं तो सांगतो की 8000. बाबा असं काही करू नको मित्रा. बघा येणारे 12 चेंडू आणि आपण म्हणजे तर धावा हव्यात त्या अजून 29 धावांची गरज आहे. लहान मुलाला जरा विनंती होतं जरा मैदानाच्या बाहेर जायचंय. ज्या कुणाचा जो छोटा चिरंजीव आहे त्याने घेऊन जायचं. जसं पाटील जबरदस्त कमबॅक केलं कारण 3 आपण 6 चेंडूमध्ये सिंगल जरी 6 काढले असेल तरी 25 धावा झाल्या आणि समीकरण अजून सोपं झालं असतं. पण आता मात्र येणारे 12 चेंडू आणि अजून आपण बघतोय तर 29 धावांची गरज आहे. काकाडवाल आपण म्हणजे तर चांगली गोलंदाजी केली काकाडवाल संघाने आणि बॅकफूट गेलं तर मात्र संतोष काकाडवाल संतोष यांनाही विनंती होतं व्यासपीठावर सारा बनवायचंय. त्याच्यात 3रं षटक कोण घेऊन येते.
हरेश दुधकर. हरेश त्या गोलंदाजी मार्फत सायकलला फक्त आपण बघतो महेश. नवशेकला विकी. येणारे 12 चेंडू 29 धावांची गरज आहे, म्हणजे 14.5च्या सरासरी धावा कुटाव्या लागणार आहेत दशरथ पाटील. क्रिकेट आपण खेळ असा बघितला की 42 सुद्धा धावा आम्ही बघितल्या एका षटकामध्ये. आपण बघितलं तर एका षटकामध्ये 39 धावा बघितल्या, 38 धावा बघितल्या, 36 धावा बघितल्या, 35 धावा बघितल्या. हरेश चेंडू बॅकवर्ड कट करता, चेंडूला अप्रतिम क्षेत्ररक्षण बॅकफूट पॉइंटला. कारण चेंडू बघितलं थोडंसं ऑप्शनच्या बाहेर होता, चेंडूला फक्त कट केलं होतं. एकरे धाव संख्या वाढलेला असं 23. अजून आपण बघतोय की 28 धावांची गरज. नारायणचा काही संघ नाही घ्यायचा, आपण वारंवार तुम्हाला सूचना करावी लागते. संघ घेऊन यायचा पूर्ण. घरी बसून बोलणं सोपं आहे. हरेश गोलंदाजी मार्फत तिकडे मार्ग स्ट्राईकला बघा विक्की. कारण या षटकामध्ये किती धावा येतात त्यावर पूर्णपणे दोन्ही संघाचा विजय अवलंबून राहणार आहे. चेंडू लॉक केला, चेंडू हवेत लॉंग बॉलला फलंदाज बाद. बिग विकेट, विकेट ऍक्टिव्ह पवेलियन. थँक्यू. आपण बघतो धावबलवरती धावा त्यात 23. पहिल्या षटकात 19 धावा आल्या तर कुठेतरी आपण म्हणजे अडचणीत सापडतोय, तो म्हणजे मानेरा संघ. खरं का आपण म्हणजे दशरथ पाटील एका मागून एक विकेट जातात आणि धावा येत नाहीयेत. तर सिंगल डबलनी सुद्धा धावाचं समीकरण बदलू शकते, पण प्रत्येक खेळाडू मात्र मोठ्या फटका मारायचा प्रयत्न करतोय आणि त्याचा फायदा पुरेपूर घेतोय. म्हणजे काकाडा संघ चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. चला जरा लवकर नारायण संघ आपण मैदानाच्या थोडंसं बाहेर नाही यायचंय. सूचना वारंवार करतो आम्ही. हरेश गोलंदाजी मार्फत वाईट कोणतीकडे मारा करतो स्ट्राईकला बघत महेश. चेंडूला टाकतो, चेंडूला 2 सेकंदाच्या गॅप मधनं पाहिजे. पंचांचा काय इशारा देतोय. थँक्यू. पॅरालल षटकार बघायला मिळतोय. एक जबरदस्त षटकार, टर्निंग पॉइंट ठरू शकतो षटकार. धावसंख्या मारते, धावसंख्यातील धावपल करते 29. महेश. हरेश गोंधळी मार्ग सायकल महेश. चेंडू फलंदाज भेट होतो इथं मात्र पूर्णपणे करतात वेगाने चेंडू टाकला. गुड स्पॉटवरून चेंडू हाईट घेत नाहीये, धाव चेंडूची समाप्ती होते. अजूनही आपल्याकडे धावा हव्यात, धावपल 22 धावांची गरज आहे. येणारे 8 चेंडू 22 धावा. तसेपणे सामना संपला नाहीये अजूनही. दोन्ही बाजूने सामना आपण बोलले तर बॅलन्स 50-50 सामना आहे, पण जास्त पाहिजे तर 60% सामना आपण बोलले तर काकडवाल संघाच्या बाजूने 40% मान्य संघाच्या पर्यंत पाहिजे. काय करतात हरेश गोलंदाजी मार्ग सगळं महेश. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारला प्रयत्न. चेंडू आणि बॅटरला संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 7 चेंडू 22 धावा. खुशी पाहिजे माझ्या बरोबर एक फोटो काढ. 7 चेंडू 22 धावा. नारायण संघ थोडंसं मागे राहायचंय, कारण की खेळाडू धावत आला तर कदाचित आपल्याला पण जाऊ शकतो. लहान मुलं पण आपल्या बरोबर आहे. ज्युपिटर पण जरा व्यवस्थित लावा. नारायण संघ जरा खेळाडू जरा ज्युपिटर थोडंसं व्यवस्थित लावून घ्यायचे. थँक्यू. अंतिम चेंडू या षटकातील अजूनही 22 धावांची गरज आहे. 7 चेंडू 22 धावा. हरेश गोलंदाजी मार्फत सायकल महेश. उलटा चेंडू हिरकावून देते लॉंग बॉलच्या डोक्यावर. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. येणारे
6 चेंडू 16 धावांची गरज आहे. जसे पडले आपण दुसऱ्या षटकात धावा आले होते त्या कुठेतरी मागात पडतायत. पण आता मात्र समीकरण आपल्याला सोपं नाहीये. क्रिकेट हे काही होऊ शकतंय. कारण का आम्ही बघितलं ते एका चेंडूमध्ये एका षटकामध्ये 1 धावांची गरज असताना मुरबीच्या गोलंदाजांनी मेडल षटक फेकलं होतं. नरेश भोईरने मेडल षटक फेकलं होतं. आता गोलंदाजीसाठी कोण सज्ज होतोय? कारण संघ कोणत्या गोलंदाजाला इथे आणतो, कोणत्या गोलंदाजी ते सामना जिंकून देईल. कितको हे 2 फलंदाज विजय आणि आपण तर महेश हे आपल्या संघाला विजय मिळवून देतात. येणारे 7 चेंडू 16 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना, बिग फाईट सामना बघायला मिळतो. पैसा वसूल सामना. आज सुपर संडे तसेच पाणी लाख प्रेक्षक मात्र एन्जॉय करतायत. प्रेक्षकांना विनंती करतो जोरदार डाव सामन्यासाठी. जबरदस्त सामना, कोणी जिंको कोणी हारो, इथं मात्र क्रिकेटचं विजय होणार आहे. पाहिजे अंतिम षटक, अंतिम षटक पाहिजे. काकाराल संघाचा संघ नाही कुणाच्या हातात भवितव्य सोपवतोय. किशोर मडवी विकल्प निवडले दशरथ पाटील. पाहिजे स्ट्राईक यांना फलंदाज विजय. त्याचं नाव म्हणजे आपण विजय, तो विजय संपादन करून देतोय का दशरथ पाटील? इथे मात्र अनेक प्रश्नचिन्ह रे, अनेक प्रश्नचिन्ह आहेत. उत्तर मात्र तुम्हाला मिळणार आहे. या 6 चेंडू मध्ये कोणता संघ नारायण संघाबरोबर सामना खेळणार आहे? किशोर गोलंदाजी मार्कवर मलंगड यांकडून सायकल फलंदाज विजय. 16 धावांची गरज आहे, कारण दुसऱ्या षटकात धावा आल्या नव्हत्या. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू बोललो होता. चेंडू जातो लॉंगॉनला, स्पीड होते. माझ्या दुसरी धाव पूर्ण होते का? 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्याची धावफलकावती 37. अजूनही आपण म्हणजे तर 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. 14 धावा कराव्यात लागणार. 15 केल्या तर सुपरवर ठेवले जाणार आहे. निश्चितपणे दुसऱ्या षटकात धावा त्या कुठेतरी ते मात्र टर्निंग पॉइंट ठरू शकतो. दुसऱ्या आपण 3च धावा आले तर किशोर गोलंदाजी मार्कर जाऊन तिकडे मार्ग होतो. पुढे ससा तो लॉक करतो चेंडूला. कापाच्या मध्ये 2 चेंडू 2 चेंडू गॅप पडतोय. चेंडू सीमा पार होतो का पाहिजे? चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. जसं पण सामना आपण बघितलं तर सामन्यामध्ये चुरस निर्माण होते. आमच्या जे समालोचक कक्षाच्या मागे जे प्रेक्षक आहेत त्यांना प्लीज जरा विनंती होते मित्रांनो, थोडं शांत करा. कारण कॉमेंट्री ऐकायला जात नाही प्रेक्षकांना. तुमचा आवाज पूर्णपणे कॉमेंट्रीच्या माध्यमातून जातोय. किशोर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकरला फलंदाज आपण बघतोय विजय. एक चौकार दाखवतोय. येणारे 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त बघायला मिळतो प्रेक्षकाला. इथे मात्र हाय होते. हा चेंडू पुन्हा खेळून करतोय. बॉलर बॅक टू राईट टाकून करतोय. माझ्या दुसरी धाव पूर्ण करतोय. इथे मात्र जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 43. येणारे आपण बघतोय की 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. 7 चालू 7 सुपरवर खेळले जाणारे दशरथ पाटील. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. नेहमी म्हणतो लहरे से डर कर कभी नौका पार नहीं, कोशिश करने वाले कभी हार नहीं होती. आज मौसम बड़ा वैमाने आने वाला काही तुफान आहे. त्याचा विजय सामना जिंकून देतोय का आपल्या संघाला? अनेक प्रश्न आहेत. उत्तर मात्र मिळणार आहे ते थोड्याच वेळात. किशोर गोलंदाजी मार्कर स्ट्रायकर फलंदाज विजय. 3 चेंडू धावसंख्या पाहिजे जिंकण्यासाठी आपल्याला 8 धावांची गरज आहे. हा चेंडू पुढे खोदून करतो. चेंडूला कापाच्या माध्यमातून चेंडू मी स्पीड होते. 1 धाव पूर्ण करतो. म्हणजे दुसरी धाव पूर्ण करतो का? अजिबात चेंडू फिट होईल. 2 धावा इथे मात्र पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते. 45. येणारे 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. मग 1 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना षटकार मारला होता. 5 मिनिट सामना टाय होईल. प्रेक्षकांना सुपर ओव्हरची गरज आहे. पण प्रेक्षकांसाठी आपण खेळाडूंना एक तर विजय संपादन करावा लागणार आहे. येणारे 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना जोरदार डाव द्या सामन्यासाठी. जबरदस्त सामना, पैसा वसूल सामना. खरोखर मी तर स्वर्गीय आपण निलेश दादा स्मृती याच्याकरता खरोखर विजय असणार आहे. चेंडू मात्र इतर मात्र 1 चेंडू 6 धावा. चुका आणि चुका बघायला मिळतात माझ्या संघाच्या. थँक्यू. 1 चेंडू
6 धावांची गरज आहे. विजय संपादन करून देतोय का कोणता संघ पाहायचा आहे? नारायण संघावर सामना घडवल. पहिले संघ आपण तयार आला असेल तिथे आल्याची नोंद करायची. राकेश्वरी संघ आपण आला असेल तर आल्याची नोंद करायची आहे. तर RCC पेठ संघ, भादवड संघ, ज्या संघांची आम्ही नावं घेतो त्याने आल्याची नोंद करायची आहे. एक चेंडू 6 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना एन्जॉय करतात प्रेक्षक. मात्र आपण बघतोय चमचमणाऱ्या ट्रॉफ्या कोण उचलणार असं दिसत. हिरोईन पेक्षा खूपसाऱ्या ट्रॉफ्या आपण बघतोय. मुकेश मानवी एक चेंडू 6 धावा. मगाशी एक चेंडू मध्ये आपण 5 धावांची षटकार मारला होता. तोच मानेरे संघ विजय स्ट्राईकलाय. पाहिजे इथं किशोर अप्रतिम गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतोय मलंगड एनकडून. अंतिम चेंडू 6 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो जोरदार आवाज दे जरा या सामन्यासाठी. जबरदस्त सामना, पैसा वसूल सामना. प्रेक्षक मात्र जे आज कामाला गेले नाही, सुट्टी करून घरी आहेत, त्यांना मात्र चांगलं क्रिकेट इथे प्रदर्शनीय क्रिकेट बघायला मिळतंय. नक्कीच नारायण संघ कोणत्या संघाची वाट बघतोय पाहिजे. आता मात्र येलो की ब्ल्यू. एक चेंडू 6 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, मगाचा सारखा सामना. आता मात्र वादळ निर्माण झालंय. पाहिजे विजय वादळ निर्माण करतोय का? विजय वादळाला शांत ठेवतोय का? पाहिजे येणारा एक चेंडू 6 धावांची गरज आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण किशोर गोलंदाजी मार्कवर आहे आणि स्ट्राईक केला. मला प्रेक्षकांना विनंती करतो जरा मागे राहायचंय. नारायण संघ थोडं जरा मागे राहा. एक चेंडू आपण सिली मिडॉनला सुद्धा एक खेळाडू आहे. सिली मिडॉनला सुद्धा एक खेळाडू आहे. म्हणजे एक चेंडू छक्का मारावाच लागणार आहे तर सामना मानेरे संघ जिंकू शकतो. दुसऱ्या षटकात धावा आल्या नाही तोच मात्र इथं त्या कारणीभूत ठरत आहे. किशोर बाईचे विजय प्राप्त करतो. विजय किशोर तो विजय. चेंडू देऊन जातो. चेंडू सीमा मार जातो इथे मात्र एक धावेने विजय संपादन करतोय. असं चुकले कुठे संघाचं तर दुसऱ्या षटकात धावा आल्या होत्या त्या मात्र इथं पराभूताला कारणीभूत ठरतात. योगेश विजयी संघाचे अभिनंदन. आपल्या आभार. काकडे सगळे संघांना घ्यायचं लवकर. एक मॅच लागेल. एक मॅच राहुल आपण बघतो ना योगेश, एका धावेने संघ हरल्यावर रात्रभर झोप येत नाहीये आणि ते आता महत्व कळणार आहे मानेरे संघाला. खरं मानेरे संघाने चुकलं कुठे तर मानेरे संघाने दुसऱ्या षटकात धावा कुठल्या नाहीयेत. पहिल्या षटकात कोणी धावा कुठल्या होत्या पण दुसऱ्या षटकात फक्त 3 धावा कुठल्या. त्या 3 धावा त्यांना पराभूताला कारण न ठरले. चला यायचं लवकर. मानेरे संघाचे आपण म्हणजे तर नारे सगळे संघाने आणि काकडे सगळे संघाने घ्यायचं नाणेसाठी प्रेक्षकांना विनंती जरा बाहेर जायचं. अडल्या होता मानेरे संघ